दे काम सगळं बघून दाखवलं तर मला इष्टाच होते असं भेटतात आमच्या गावाला आल्यावर असं भेटतात आहे आमच्या मामी असं भेटतात आहे आणि मी आलो की अशी सगळी भेटायला मला येतात आहे. नमस्कार मंडळी, मी नैना. माझ्या नैनाज व्लॉग मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. मागच्या दोन्ही व्लॉग मध्ये तुम्ही बघितलेलं आहे की मी माझ्या माहेरी आले. मी दिवाळीनंतर 1 दिवसासाठी राहायला आले होते. महत्वाचं म्हणजे यावेळी साहेबही सोबत होते. दुकानच्या व्यापातून साहेब सहसा कुठं बाहेर जात नाहीत, पण यावेळी आम्ही दोघंही या रोजच्या व्यापाला खूप कंटाळलेलो. म्हणून हा निवांतपणा, आणि जर निवांतपणा पाहिजे असेल तर लेकीला माहेर आणि जावयाला सासरवाडी सारखी जागा नाही. त्यात माहेरचं अंगण म्हणजे लेकीचं स्वर्गच ना. म्हणून वेळ काढून आपल्या माहेरी नक्की जा. कालपर्यंत वाकून पाहणारी मांजर आज माझ्याकडे निवांत बसली होती आणि माझी मुलं माझ्या आजीकडं म्हणजेच त्यांच्या पणजीकडं अशी निवांत असतात. सकाळी पुरणपोळीचं जेवण, दुपारी थोडा आराम, आणि आता वेळ झाली परत निघायची. माझा आणि मुलांचा तर पाय निघत नव्हता, पण दुकान आणि जबाबदाऱ्या मात्र जाण्यास भाग पाडत होत्या. आम्ही येताना 1 आणि जाताना मात्र 4-4 पिशव्या, आणि त्यात आम्ही बाईकवर 4 जण. आई जाईपर्यंत काही ना काही पिशवीत घालतच असते. आमचे साहेब मात्र आजीचा आशीर्वाद घेऊन बाहेर पडत होते, कारण त्यांना माहीत आहे मी काही घाई करणार नाही. सगळ्यांनी पप्पांच्या फोटोला नमस्कार केला. त्यांची उणीव कधीच न भरणारी आहे. मुली कितीही कमावणाऱ्या असल्या तरी आमची आई माझ्या मुलांसाठी खाऊला पैसे देताना विचार करत नाही. मी कितीही नको म्हणाले तरी आणि हे ओरडतील म्हणून यांना न दाखवता खिशात पैसे कोंबणारी माझी आई ग्रेटच आहे. 4 दिवसापासून आजारी असलेली ही माझी आजी मी आणि हिची ही पतवंड बघून उठून बसते. हिला या पतवंडांना बघून कोणती एनर्जी मिळते ते हिलाच माहिती. पण कोणतंही आणि कितीही आजारपण असलं की ही आम्हाला बघून ते दूर करते. 1 दिवसासाठी का होईना माहेरी आलेली आणि परत चाललेली माघारीन परत पाठवताना गल्लीतल्या या डोक्यावर पदर घेणाऱ्या आजीबाई आजही खेड्यातच बघायला मिळतात. सगळ्यांचा निरोप घेऊन आम्ही निघालो. आई मात्र गाडी लांब जाईपर्यंत बघतच होती. आम्ही परत येताना वाटेत मुलांना चायनीज सेंटर दिसलं. असं काहीतरी दिसलं तर मुलांना जरा काहीतरी खावावंसं वाटतंय. त्यात आम्ही फोटो घेऊन थोडं शायनिंगही मारलं. तेवढ्यात आमची ऑर्डर आली चिकन लॉलीपॉपची. आर्यनला चिकन लॉलीपॉप खूपच आवडतात. साहेबांचा शनिवार असल्यामुळे साहेब काय आज नॉनव्हेज खाणार नाहीत, पण मी आणि मुलांच्या इच्छेखातर त्यांनी आम्हाला लॉलीपॉप खायला दिले. मग आम्ही या गरमागरम चिकन लॉलीपॉपवर ताव मारला. चिकन लॉलीपॉप संपवून आम्ही पुढचा प्रवास केला आणि घरी पोहोचलो. आम्ही गावी जाताना आमच्या या काळू डॉनला घरीच सोडलं होतं. 1 दिवस जरी आम्ही घरी नसलो तरी हा कसा करतो बघा ना. त्याचं खाण्यापिण्याकडे लक्ष होतं. आम्ही 2 दिवस कुठे होतो यासाठी सगळ्यांनाच तो पायात जाऊन घुटमळत होता. आम्ही घरी पोहोचलो. आधी मी त्याला उचलून घेतलं, त्याला थोडीशी माया केली म्हणजे तोही शांत होईल. चला तर मी माझ्या काळू डॉनला काहीतरी खायला देते. तोपर्यंत माझा हा व्लॉग तुम्ही पूर्ण बघा. आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करायला विसरू नका. पुन्हा भेटू असाच एक छानसा व्लॉग घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.